हॅलो फ्रेंड्स, मी रोहन दाभोळकर. वेलकम टू माय चॅनल फोन अनबॉक्सिंग विथ आर डी. सो फ्रेंड्स, आज मी आपल्यासाठी एक नवीन फोन घेऊन आलो सॅमसंगचा A35. सॉरी सॅमसंगचा ऑसम A35. सो फ्रेंड्स, असं मी काय म्हटलं ते तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. सो माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा. या फोनची तुम्हाला स्पेसिफिकेशन एकदम डिटेल्स तुम्हाला मी करायलाच सांगेलच. सो ऑसम म्हणायचं कारण हे की जे प्रीमियम लेवलचे ते फीचर्स होते ते ह्या फोनमध्ये ए सिरीजमध्ये फर्स्ट टाईम आलेले. सो एक छोटे फीचर्स म्हणून सांगतो, तो म्हणजे ऑलवेज ऑन डिस्प्ले आलेला आहे, पॉवरफुल प्रोसेसर आलेला आहे आणि जरा त्यांचं डिझाईन बघाल तर ते एकदम बेस्ट आहे. सो फ्रेंड्स, आपण फोनची अनबॉक्सिंग करून घेऊयात लवकरात लवकर. 2 कलर आपण नंतर ओपन करू. क्लोज. सुपर. मे बी हे तुम्हाला आपल्याला कागदी वाटते. पहिले प्लास्टिकचं यायचं नायलॉन मे बी. सो आपण पहिले फोनला बाजूला ठेवून मॅन्युअल्स बघूयात काय किंवा काय भेटला सिरीज. सेम सॅमसंगने यावेळेस पण कंजूसपणे केला आहे. फक्त टाईप सी केबल दिली आपल्याला C2C. बाजूला ठेवूयात मॅन्युअल्स बाजूला आणि इजेक्टर टूल, इम्पॉर्टंट पिन. सो हे आपण सगळे बाजूला ठेवून लवकरच फोन चालू करून घेऊयात. हो लुकमध्ये बघाल तर फोन एकदम बेस्ट आहे. व्हायलेट कलर टाईप दिसतं, पिंकिश. सो आपण एक फोनबद्दलची एक थोडीशी माहिती बघाल तर फोनला सुपर ॲमोलेडचा फुल HD प्लसचा डिस्प्ले भेटलेला आहे 120 GHzमध्ये. आणि बोथ साईड तुम्हाला गोरिला ग्लास भेटली आहे, वेंटर प्लस. आणि त्याच्यानंतर ब्लॅकला सुद्धा ग्लासच आहे. आणि फक्त ही फ्रेम आहे ती फक्त प्लास्टिक फ्रेम आहे, बाकी बोथ साईड ग्लासिंगमध्ये दिलेला आहे. सो आपण क्विक फोनला स्टार्ट करून घेऊयात. फ्रेंड्स, आपला फोन रेडी टू यूज झालेला आहे, बघू शकता. जसं नाव तसं फोनचा डिस्प्ले ऑसम डिस्प्ले फोनमध्ये आपल्याला ॲमोलेडचा बघायला मिळतो, सुपर ॲमोलेड. सो जे ह्याचे कॉर्नर बघाल तर ते कॉर्नर आपल्याला कर्वमध्ये मिळतील. सो बघायचा ओपिनियन जरा थोडासा वेगळा राहिला फोनमधला. सो आपण डिस्प्ले सोडून जर बघाल तर याचा 1000 निट्स डिस्प्लेमध्ये मिळतात. त्याच्यानंतर 390चा PPI मिळतो. सो एक ठीकठाक बघाल तर या प्राईस सेगमेंटमध्ये याचा डिस्प्ले तर आहेच आहे. त्याच्यानंतर आपण आता कॅमेऱ्याकडे वळूयात. सो कॅमेरामध्ये बघाल तर ऑसम कॅमेरा तर आहेच आहे, कारण की तो भेटला आपल्याला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो. त्याच्यानंतर 8 मेगापिक्सेलचा आपल्याला मिळतो अल्ट्रा वाईड अँगल आणि 5 मेगापिक्सेलचा मायक्रोस्कोपिक लेन्स मिळतो. त्याच ठिकाणी बघाल तर फ्रंटला आपल्याला मिळतो त्याचा फ्रंट कॅमेरा. सर कॅमेराच्या बद्दल आपण बोलतोच आहे, तर आपल्याला बोथ साईड ह्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण ह्या फोनमध्ये बोथ साईड करू शकाल. सो आपण या फोनच्या स्पेसिफिक स्टोरेजवरती जाऊयात. सो या फोनमध्ये आपल्याला मिळतो 8 GBची रॅम मिळते. त्याच्यानंतर आपल्याला हा फोन 2 व्हेरियंटमध्ये बघायला मिळेल, तो म्हणजे 128 GB आणि 256 GB. सो 256 GBमध्ये बघाल तर भरपूर सारा डेटा स्टोअर होतो, कारण की 200 GB राहायचं आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला बघाल तर स्लिम स्लॉट दिलेला आहे. सो हा फोन आपल्याला हायब्रिड स्लॉटमध्ये बघायला मिळतो, म्हणजे फर्स्ट सिम असेल तो आहेच आहे. त्याच्यानंतर सेकंडरी सिममध्ये 2 स्लॉट आहेत, एक हायब्रिड म्हणजे एक मेमरी कार्ड बसवून तर अदरवाईज सिम कार्ड बसवून. सो ह्या फोनचे स्पेसिफिकेशन वगैरे झालेले आहेत. त्याच्यानंतर एक काय फोनची क्लिअरिटी वगैरे कशी आहे काय, सो मी ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे फोटोज वगैरेची ती लिंक दिलंच. सो बघाल तर या फोनचा वेट पण बघाल तर थोडासा आहेच आहे, कारण की आपल्याला या फोनचा वेट भेटतोय तो 209 ग्रॅममध्ये येतो हा फोन. त्याच्यानंतर थिकनेस वगैरे भरपूरच मोठी आहे. त्याच्यानंतर फोनच्या आपण प्रोसेसरबद्दल बोलाल तर एक्झॉनोसचा 1380चा आपल्याला 5 नॅनोमीटरमध्ये वर्क करणारा प्रोसेसर या फोनमध्ये बघायला मिळतो. त्याच ठिकाणी बघाल तर हा फोन Android 14मध्ये येतो आणि सॅमसंगची स्वतःची OS म्हणजे One OS तो तुम्हाला याच्यामध्ये 6.1मध्ये बघायला मिळतो. सो त्याच्यामुळे जो काय स्पीड स्मूथनेस आहे तो या फोनमध्ये खूप चांगला आहे. आणि त्याच्यामुळे 6.1 OSमुळे सॅमसंगच्या स्वतःच्या याच्यामध्ये आपल्याला ऑलवेज ऑन डिस्प्ले बघायला मिळतो. सो आपण तो ऑलवेज ऑन डिस्प्ले आपल्या हव्या त्या कस्टमाइजनी करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट ह्या फोनमध्ये काय मिळत आहे, जेव्हा आपण ह्याच्यामध्ये क्विक शेअरमध्ये एखाद्याला आपण पर्सनल किंवा सॅमसंग वापरत असेल तर त्याला आपण एखादी फाईल वगैरे पाठवत असेल किंवा मूवीज वॉटेवर काय पाठवत असेल त्या फोनमधून त्या फोनमध्ये, सो आपण तो टायमिंग ह्या फोनमध्ये सेट करून त्याला आपण तो पाठवू शकतो.
जो टायमिंग झाला तर ती जी काय फाईल आपण सेंड केलेली झाला ती ऑटोमॅटिकली इरेज होऊन जातो. सो हा एक छोटंसं फीचर्स खूप चांगला आहे. सो मित्रांसोबत किंवा कुणासोबत जर टाईम करत असेल ती फाईल आहे का बघ शोध. सो त्यासाठी एक खूप चांगला असेल तो. सो कसा वाटला फोन मला कमेंट करून नक्की कळवा. चांगला आहेच आहे रफ अँड टफ. सो कसा सॅमसंगचा ऑसम A30 फोन वाटला आपल्याला. सो कमेंट करून नक्की मला कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू फ्रेंड्स.